या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलंय। सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावरती पोहोचले। हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेतली जाते। सकाळी 6च्या सुमारास लोहगडावर पोलीस या दोन्ही आरोपींना घेऊन गेलेत। हे दृश्य आपण बघतोय लोहगडावरची, जिथे दोन्ही आरोपींना पोलीस सकाळी 6च्या सुमारास घेऊन गेलेत। घटनेचं रिक्रिएशन केलं जातंय। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, लोहगडावरचे काय अपडेट्स? आपल्याला माहिती आहे की केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगवेगळे पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी घटना घडली लोहगड किल्ल्यावरती, ज्या ठिकाणावरून केतन अग्रवालला सिया गोयल आणि चेतन चौधरीनं ढकलून दिलं, त्या घटनास्थळावरती जे आहे ते पुणे पोलीस घेऊन आज दोन्ही आरोपींना जे आहे ते सकाळी दाखल झालेले होते। त्या ठिकाणी सीन रिक्रिएशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुरावे गोळा करत असताना किल्ल्यावरती नक्की काय संवाद झाला, कशा पद्धतीने हा कट रचण्यात आला आणि किल्ल्यावरती गेल्यावरती चेतन चौधरीनं की सिया गोयलनं ढकलून याचा तपास जो आहे तो खरं तर पुणे पोलीस करतायत। त्यासाठी ग्रामीण पोलिसांचं पथक जे आहे ते सकाळी दोन्ही आरोपींना घेऊन लोहगड किल्ल्यावरती दाखल झालेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेचं सीन रिक्रिएशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणाहून केतन अग्रवालला ढकलून देण्यात आलं, जवळपास 400 फूट खोल जे आहे ते कड्यावरून दरी होती, त्या ठिकाणी सिया गोयलनं त्याला बोलण्यामध्ये गुंतवलं आणि चेतन चौधरीनं जे आहे केतन अग्रवालला ढकलून दिलं, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळते। मात्र वेगवेगळे खुलासे जे आहेत त्या प्रकरणामध्ये बाहेर येत आहेत। केतन अग्रवालच्या वडिलांनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक वरती चालवला जावा। त्यासाठी आपण पाहतोय की पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक जे आहे ते वेगवेगळे पुरावे जे आहे या प्रकरणामध्ये गोळा करताना पाहायला मिळतं। आज सकाळी टीम जी आहे ती पोलीस लोहगडावरती आज सकाळी 6 वाजता गेले होते सीन रिक्रिएशनसाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी। तर हे दोन्ही आरोपी पोलीस लोहगडावरनं घेऊन आलेले आहेत। लोहगडावरती घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं। त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय, ज्या टोकावरनं केतनला ढकलून देण्यात आलं होतं। तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवले की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे। त्या पद्धतीने आज घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका दमी पुतळ्याच्या साह्याने आज आखिरकार पुलिस यहाँ पर दोनों मुख्य आरोपियों को लेकर पहुंची हुई थी। क्या कुछ बारीकी पुलिस ने समझी, किस तरीके से क्राइम सीन को रिक्रिएट किया गया? और जो भी सिचुएशन हुआ था, जहाँ से वो गए थे वो सीन, उसने जो भी मोमेंट था वो बताया, उस हिसाब